नमस्कार, मी रणजित शिवाजीराव फाळके धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेले आम्ही 12 वर्ष काम करतोय। धोमच्या धरणातनं आज शनिवार दिनांक 27/1/2024 रोजी फलटण आणि खंडाळ्यासाठी पाणी सोडण्यात आलेलं आहे। राजकीय दबाव टाकून पाणी सोडलेलं आहे त्याची माहिती धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीला लागलेली असल्यामुळं आम्ही दिनांक 30/1/2024 रोजी तहसीलदार कचेरीसमोर उपोषणाचं आंदोलन करणार आहे। तर आपण या पाठीमागं धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीनं अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हा पोलीस प्रमुख, जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून या लोकांना सुद्धा आपण सर्वांना सांगितलं होतं की तुम्ही 2.43 TMC पाणी आमच्या धोमच्या धरणातनं नेलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी 0.23 TMC पाणी तुम्ही आमच्या धोमच्या धरणातनं जादा नेलेलं आहे। त्यामुळे पुन्हा तुम्हाला धोमच्या धरणातनं पाणी देण्याचा विषयच येत नाही। तरीसुद्धा राजकीय दबाव टाकून धोमच्या धरणातनं पाणी नेलं जाते। तर याचा विरोध करण्यासाठी हे तातडीनं पाणी बंद करण्यासाठी आपण 30 तारखेला मंगळवारी कोरेगावच्या तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसतोय। तर वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या तमाम शेतकऱ्यांना धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे मी नम्रपणे आवाहन करतो की आता ह्या उपोषणाला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे ही नम्रपणे विनंती करतो।